तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा असा उद्घोष करून स्वातंत्र्य प्राप्तीसाठी लढणारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 कटक येथे झाला आणि त्यांचे अपघाती निधन झाले 18 ऑगस्ट 1945 फोर्मोसा येथे. नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक अत्यंत गूढरम्य पान. त्यांचा जन्म 23 जानेवारी 1897ला एका अत्यंत सधन बंगाली कायस्थ कुटुंबात कटक येथे झाला. तरुण वयातच त्यांनी परमेश्वराच्या शोधासाठी घरातून पलायन करून हिमालयात भटकंती केली, परंतु अखेर ते घरी परत आले. त्यांच्या वडिलांच्या इच्छेप्रमाणे ते ICSची परीक्षा देण्यासाठी लंडनला गेले. त्यांनी दिवस रात्र एक करून तयारी केली आणि 4थ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. ICSच्या भारतीय विद्यार्थ्यांना मिळणारी दुय्यम वागणूक, सैनिकी शिक्षणापासून त्यांना दूर ठेवण्याचे धोरण याची त्यांच्या मनात चीड होती. इंग्रजी साम्राज्यशाहीकडून होणारी भारतीयांची छळवणूक, पिळवणूक हे सगळं बघून ते अस्वस्थ असत. भारत मंत्री मॉन्टेग्यू यांची त्यांनी भेट घेतली, पण समाधान न झाल्यामुळे ICS झाल्यावर वर्षभराच्या आतच त्यांनी 22 जानेवारी 1921ला ICSचा राजीनामा दिला. ते स्वदेशी परत आले. कलकत्त्याला जाण्यापूर्वी त्यांनी मुंबईत 16 जुलै 1921ला गांधीजींची भेट घेतली. कलकत्त्याला आल्यावर देशबंधू चित्तरंजन दास यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी राजकीय आणि सामाजिक कार्यास सुरुवात केली. त्यांच्या आग्रहावरून ते नॅशनल कॉलेजचे प्राचार्य झाले. प्रिन्स ऑफ वेल्सच्या भारत आगमनाच्या वेळी त्यांनी बहिष्काराची व्यापक चळवळ यशस्वीपणे चालवली. त्यावेळी त्यांना प्रथमच अटक झाली. न्यायालयाने त्यांना 6 महिन्याची कैदेची शिक्षा सुनावताच ते न्यायालयातच कडाडले. काय फक्त 6 महिने? मी काय एखादी कोंबडी चोरली की काय? त्यांच्यातील नेतृत्व गुण आणि जनतेला आकृष्ट करणारे व्यक्तिमत्व यामधील धोका चाणाक्ष इंग्रज सरकारने ताबडतोब ओळखला. 25 जानेवारी 1926 मध्ये त्यांना विना चौकशी अटक करून मंडालेच्या तुरुंगात डांबण्यात आले. परंतु न्यूमोनियाने आजारी झाल्यामुळे 26 मे 1927ला त्यांची मुक्तता करण्यात आली. 1938च्या हरिपुरा काँग्रेसमध्ये पट्टाभी सीतारामय्या यांचा पराभव करून ते अध्यक्ष म्हणून निवडून आले. काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांची पदोपदी अडवणूक करण्यास सुरुवात केली. स्वराज्य प्राप्तीसाठी प्रखर आंदोलन ताबडतोब सुरू करण्याच्या मुद्द्यावर वाद झाला. शिस्तभंगाची कारवाई करून त्यांना काँग्रेसमधून हाकलून देण्यात आले. त्यांनी फॉरवर्ड ब्लॉक नावाचा नवा पक्ष स्थापन केला. त्या पक्षाच्या माध्यमातून त्यांचे राजकीय आणि सामाजिक कार्य चालू होते. 22 जून 1940 या दिवशी सावरकर सदनात त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची घेतलेली भेट त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारी ठरली. त्यांच्या कार्याची आणि स्वातंत्र्य चळवळीची चर्चा करताना स्वातंत्र्यवीर त्यांना म्हणाले, हॉलवेल सारखी आवश्यक पण तुलनेने कमी महत्वाची चळवळ दुसरा कुणीही चालवू शकेल. परंतु या महायुद्धाच्या काळात परदेशात राहून परराष्ट्राच्या मदतीने स्वातंत्र्य युद्ध लढण्याची संधी चालून आलेली आहे. ती तुमच्यासारख्या पराक्रमी पुरुषांनी साधली पाहिजे. सैन्य हेच शेवटी महत्वाचे शक्ती केंद्र असते, ज्याच्या बळावरच सशस्त्र संघर्ष आणि युद्ध शक्य असते. देशाबाहेरून सशस्त्र सहाय्य मिळेल, पण त्याचे नेतृत्व आपल्याच हाती राहिले पाहिजे. दोघांची सखोल चर्चा झाली. स्वातंत्र्यवीरांनी त्यांना पहिल्या महायुद्धाच्या काळात जर्मनी, अमेरिका, तुर्कस्तान अशा देशांमध्ये झालेल्या अशा यशस्वी प्रयत्नांची, तसंच गदर उठावाची, त्यामध्ये असणाऱ्या विष्णू दिगंबर पिंगळे, खानखाजे यांचा सहभाग, रासबिहारी बोसांनी जपानमध्ये राहून उभ्या केलेल्या सेनेची, या सगळ्याची तपशीलवार माहिती दिली. शिवाजी महाराजांच्या चरित्राने तर ते अतिशय प्रभावित झाले होते. कलकत्त्यात पोहोचताच त्यांनी हॉलवेल स्मारक उखडण्यासाठी जोरदार आंदोलन सुरू केले. त्यांना अटक झाली. कैदेत उपोषण करून त्यांनी आपली सुटका करण्यास सरकारला भाग पाडले. ते आपल्या घरी परत आले आणि येताच त्यांनी आपण आजारी असल्याचे घोषित केले. ठराविक व्यक्ती वगळता कुणालाही त्यांच्या खोलीत प्रवेश नव्हता. ते कोणालाही भेटत नसत. 17 जानेवारी 1941च्या रात्री पिंजऱ्यातून पक्षी उडाला. मुसलमान पठाणाच्या वेशात ते गुप्तपणे बाहेर पडले. अनेक संकटांना तोंड देत, धोके पार करीत अखेर ते काबूल येथे पोहोचले. सुदैवाने रशियन राजदूताने प्रतिसाद दिला. सुभाषबाबूंची त्यांनी भेट घेतली. वाटाघाटी होऊन त्याने त्यांना गुप्तपणे रशियात पोहोचवण्याचे मान्य केले. रशियन दूतावासाच्या मोटारीतून गुप्तपणे
अफगाण, रशिया या सीमा ओलांडून त्यांनी रशियात प्रवेश केला. तिथून पुढे त्यांना मॉस्कोला नेण्यात आले. त्यांची स्टालिनशी भेट झाली. त्याने त्यांच्या युद्ध प्रयत्नांना सहानुभूती दाखवली आणि संपूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले. अखेर 18 जून 1941ला ते अर्लांडो माझोता नावाने जर्मनीला बर्लिनला पोहोचले. त्यांची हिटलरशी झालेली भेट फारच यशस्वी ठरली. त्यांच्या व्यक्तिमत्वाने हिटलर प्रभावित झाला. त्याने त्यांना सर्व मदत करण्याचे वचन दिले. इतकंच नव्हे तर जर्मन नभोवाणीचा उपयोग करण्यास संपूर्ण सूट सुद्धा दिली. जर्मन रेडिओवरून सुभाषबाबूंचा आवाज जगभर घुमू लागला. आपल्या भाषणांमध्ये ते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सैनिकीकरणाच्या धोरणाचा पुरस्कार करू लागले. देशबांधवांना स्वातंत्र्य लढ्याचे आवाहन करू लागले. ब्रिटिश सेनेतील भारतीय सैनिकांच्या राष्ट्रभक्तीला फुंकर घालून चेतवू लागले. स्वातंत्र्य लढ्यासाठी बंड करण्याचे आवाहन करू लागले. एप्रिल 1943 मध्ये प्रथम जर्मन आणि नंतर जपानी पाणबुडीतून अत्यंत कष्टकर आणि धोकादायक प्रवास करून ते जपानला आले. रासबिहारी बोस बाबूंनी आपली आझाद हिंद सेना त्यांच्या हवाली केली. सैनिकांमध्ये जागृती घडवण्यासाठी त्यांनी सावरकरांचे 1857चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक छापवून घेतले आणि गीतेप्रमाणे त्याची पारायण करवली. जर्मनी आणि जपानच्या ताब्यातील 50,000 युद्धबंदी सैनिक त्यांनी आझाद हिंद सेनेत वळवून घेतले होते. त्यांचे अनुयायी आता त्यांना नेताजी म्हणू लागले. जपान यांच्या खांद्याला खांदा भिडवून आझाद हिंद फौज लढू लागली. 21 ऑक्टोबर 1943ला त्यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना झाल्याची घोषणा केली. झेप घेणाऱ्या वाघाचे चित्र असणारा ध्वज फडकावला आणि त्यांनी जय हिंदच्या नाऱ्यात त्याला सलामी दिली. फौजेपुढे त्यांनी ध्येय ठेवले, चलो दिल्ली. सर्व भारतीयांना त्यांनी आश्वासन दिले, तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा. 30 ऑक्टोबर 1943 त्यांच्या सेनेने अंदमान बेट स्वतंत्र केले. साऱ्या देशात चैतन्याची लहर उमटली. जपानी सैन्याच्या बरोबरीने आझाद हिंद सेना ब्रह्मदेशातून भारताच्या सीमेवर धडका देऊ लागली. अमेरिका सर्व शक्तीनिशी युद्धात उतरली. युद्धाचे पारडे फिरले. युरोपात जर्मनी पराभूत झाली. जपानची पिछाट सुरू झाली. आझाद हिंद सेना भारताच्या सीमेवरून माघारी फिरवली गेली. जपानला शरणागतीशिवाय पर्याय उरला नाही. यावेळी नेताजी मलायामध्ये छावणीत होते. ते तेथून जपानच्या पंतप्रधानास भेटण्यासाठी जपानी बॉम्बर विमानाने टोकियास जाण्यास निघाले. तो दिवस होता 17 ऑगस्ट. फॉर्मोसा म्हणजेच आत्ताचा तैवान. तेथील होकू विमानतळावरून इंधन भरून त्यांचे विमान पुढे निघाले. इथून पुढे नेताजींचे काय झाले कुणालाच माहीत नाही. होकू विमानतळावर अपघात होऊन त्यांचा जळून मृत्यू झाला अशी सरकारी नोंद असली तरी त्यावर कुणाचाच विश्वास बसला नाही. नेताजींच्या आधुनिक सैन्य उभारून केलेल्या या प्रयत्नांमुळेच स्वातंत्र्य दृष्टीपथात आले आणि 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य सूर्य उगवला.